राम राम मंडळी, मी तेजा देवकर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या ह्या नवरात्र विशेष मालिकेत, ज्याचं नाव आहे दुर्गे दुर्गट भारी. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. मंडळी, आज आहे सप्तमीचा दिवस आणि आजचा दिवसही खूप खास असतो बरं का. तो खास का असतो, तो विशेष का असतो हे जाणून घेण्यासाठी आपल्या बरोबर आहेत मंदिर अभ्यासक ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर सर. जसं मी तुम्हाला आत्ताच म्हणाले, आपल्या बरोबर आहेत मालेकर सर. सर नमस्कार. सर, दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्या जागरणामुळे आजचा दिवस म्हणजे सप्तमीचा दिवस खूप मोलाचा आहे असं म्हटलं जातं. महालक्ष्मी आणि ज्योतिबा यांच्या नाताविषयी पुराणामध्ये काय आख्यायिका आहेत? दख्खनचा राजादेव ज्योतिबा अर्थात केदारनाथ. या केदारनाथाबद्दल करवीर महात्म्य आणि केदार विजय या दोन ग्रंथांमध्ये आपल्याला पुराणकथा आढळते. ज्या वेळेला कोलासुराला 100 वर्षाचं राज्य देऊन जगदंबा हिमालयात गेली, त्यावेळेला पहिल्यांदा कोलासुराच्या पुत्रांनी आणि त्यानंतर कोलासुरानं इथल्या जनतेवरती अत्याचार सुरू केला. करवीरच्या जनतेची या अत्याचारातून मुक्तता करण्यासाठी देवांनी आई अंबाबाईला साकडं घातलं. देवी जगदंबा हिमालयातून निघाली आणि येताना ती केदार क्षेत्रात आली. केदार क्षेत्रात आल्यानंतर त्या ठिकाणी पौगंड ऋषी आणि विमलांबुजा हे ऋषी दाम्पत्य 1 कल्पपर्यंत देवाचं तप करत होते, प्रदोष व्रताचं आचरण करत होते. ते साक्षात परमेश्वरानं आपल्याला पुत्ररूपात प्राप्त व्हावं यासाठी. आणि त्यालाच अनुसरून शतमुख ब्रह्मा, शतमुख विष्णू, शतमुख सदाशिव आणि जमदग्नीचा अर्धा क्रोधांश, त्याचबरोबर 12 सूर्यांचं तेज धारण करून एक दिव्य अवतार विमलांबुजेच्या ओंजळीत ज्योती स्वरूपात प्रगट झाला. विमलांबुजेच्या आग्रहावरून तोच ज्योती स्वरूप अवतार 8 वर्षाच्या म्हणजे 8 वर्षाच्या बटुरूपात प्रगट झाला. तोच नाथ केदार या केदार क्षेत्री अवतार धारण केला म्हणून तो केदार. ज्योती स्वरूपात प्रगट झाला म्हणून तो ज्योतिर्लिंग किंवा ज्योतिबा. असा हा देव देवी बरोबरच या करवीर क्षेत्री आला आणि या क्षेत्री असलेल्या रत्नासूर, रक्तभोज या दैत्यांचा संहार करण्यासाठी जगदंबेच्या बरोबरीनं देवानं रणनीती आखली आणि इथल्या अनेक दैत्यांचा संहार करून नाथ केदार वाडी रत्नागिरीवरती विराजमान झाला. अर्थात त्याला विराजमान करण्यामागं किंवा या ठिकाणी स्थिर करण्यामागं सुद्धा करवीर निवासिनीचीच एक लीला आहे. ज्या वेळेला या करवीर क्षेत्रातल्या सर्व दैत्यांचा संहार झाला, त्यावेळेला देवानी ठरवलं की आता आपण हिमालयात जायचं. त्यावेळेला जगदंबा स्वतः अनवाणी पायांनी धावत वाडी रत्नागिरीवरती गेली आणि तिनं देवांना या भूमीचा सांभाळ करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी इथं थांबण्याची विनंती केली. आणि त्यालाच अनुसरून नाथ केदार क्रमणपद म्हणजे डावा पाय किंचित पुढे टाकलेल्या अवस्थेमध्ये या वाडी रत्नागिरीवरती उभे राहिले, दख्खनचा राजा म्हणून या जनतेचं रक्षण करण्यासाठी. सर, नवरात्री हा उत्सव शक्ती देवतेचा असतो, तसाच तो कुलदेवतेचाही असतो का? आणि जर असेल तर तो कसा संपन्न होतो? म्हणजे ज्योतिबा डोंगरावरती नवरात्र ही कशी साजरी होते? शक्ती देवतेचा जरी संपन्न होणारा हा उत्सव असला तरी तो अनेक क्षेत्र देवतांचा, कुलदेवतांचा सुद्धा उत्सव आहे. ज्याप्रमाणे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई आणि इतर शक्ती देवतांच्या मंदिरात घटस्थापना होते, तशी वाडी रत्नागिरीवर देव ज्योतिबाच्या मंदिरातही घटस्थापना होते. अनेकांचा असा समज आहे की ज्योतिबाचा जागर सप्तमीला म्हणजे कदाचित त्याची घटस्थापना सुद्धा 1 दिवस आधी अर्थात अमावस्येला होते का? तर तसं नाही. त्याची घटस्थापना, त्याही मंदिरातली घटस्थापना ही प्रतिपदेलाच होत असते. आणि या प्रतिपदेला घटस्थापना झाल्यानंतर देवाचे नित्योपचार, नैमित्तिक उपचार आदी वैभवात संपन्न होत असतात. देवाची आरती मंदिर प्राकारातल्या देवांसह यमाईच्या दर्शनाला जात असते आणि त्या वेळेला ती आरती दर्शनाला जात असताना सगळ्या लवाजम्याच्या या स्वागताची तयारी संपूर्ण गावामध्ये आपल्याला केलेली पाहायला मिळते. 7 दिवस पूर्ण उपवास केल्यानंतर सप्तमीच्या दिवशी देवाचा जागर केला जातो. हे 7ही दिवस जशी करवीर निवासिनीची वेगवेगळ्या रूपात अलंकार पूजा होत असते, तशी देवाची कमळ पूजा केली जाते. आता ही कमळ पूजा म्हणजे काय? तर ज्या वेळेला देवाचं नवरात्र पहिल्यांदा कमळ भैरवानं सुरू केलं, त्यावेळेला तो कपिलाश्रमातून सुवर्ण कमळ आणून देवाची अलंकार पूजा करत असे. आज सुवर्ण कमळ नसली तरी कापडांवरती रेखलेल्या कापडी कमळांची त्रिदल, पंचदल, सप्तदल अशा प्रकारच्या कमळांची रचना करून देवाची खडी पूजा केली जाते. आणि याचबरोबर सप्तमीला देवाचा जागर होतो. हा जागर आदिशक्तीच्या आदल्या दिवशी नाथ केदार हे जरी देवाचं भैरव स्वरूप वाटत असलं तरी हा मूर्तिमंत योगी आहे. जगाचा सांभाळ करणारा हा राजा मूलतः योगी आहे. आणि योगी ज्याप्रमाणे षटचक्र साधना करतो तशा 6 चक्रांची जागृती झाल्यानंतर, षटचक्रांची जागृती झाल्यानंतरचा हा उन्मनी अवस्थेचा दिवस म्हणजे हा जागराचा दिवस.
आणि म्हणूनच या दिवशी देवाच्या मूर्तीपुढं देवांनी अर्पण केलेल्या उन्मेष नावाच्या अश्वाचं पूजन केलं जातं, त्याच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं. असा हा देवाचा नवरात्र सोहळा मोठ्या थाटात संपन्न होतो. नवमी दिवशी देवाची श्रीकृष्ण रूपात पूजा बांधली जाते, तर दसऱ्या दिवशी देव ज्योतिबा पालखीमध्ये विराजमान होऊन सीमोल्लंघनासाठी निघतो. मंदिराच्या दक्षिण द्वारातून बाहेर पडून विजयद्वारापर्यंत जाऊन देवाचं सीमोल्लंघन होतं. आणि ज्याप्रमाणे कोल्हापुरामध्ये शाही दसरा संपन्न होतो, तसाच वाडी रत्नागिरीवरती या दख्खनच्या राजाचा दसरा सोहळाही मोठ्या थाटात आणि आनंदात संपन्न होत असतो. एकूणच ज्याप्रमाणे 9 दिवस जगदंबेच्या दर्शनाला भक्तगण गर्दी करतात, तशीच गर्दी या वाडी रत्नागिरीवरती देव केदाराच्या दर्शनासाठी असते. सर, एक महत्वाचा प्रश्न विचारते. आपल्याकडे जो जागर होतो तो अष्टमीला असतो, पण ज्योतिबाचा जो जागर होतो तो सप्तमीला असतो. याच्या मागचं काय कारण आहे? देवनाथ केदाराचा जागर हा सप्तमीला संपन्न होतो. याचं कारण आता जसं आपण म्हणालो की देव दख्खनचा राजा या नावानं जरी जगप्रसिद्ध असला तरी त्याचं अंतर्मन किंवा त्याचं अंतस्वरूप हे नाथ योग्याचं आहे. देवाचं जर मूर्तीवर्णन आपण बघितलं तर हातामध्ये खड्ग, डमरू, त्रिशूल, पानपात्र धारण केलेला हा अष्टवर्षाचा बटू स्वरूप आहे. माथ्यावरती 9 वेटोळ्याची जटा आणि क्रमणपद म्हणजे डावा पाय किंचित पुढे टाकलेल्या स्वरूपामध्ये उभा असलेला हा बटू स्वरूप केदार हा मुळात शैली आणि शृंगी धारण करणारा नाथपंथी योगी आहे. आणि या योग्याच्या स्वभावामुळेच नवरात्र हा काही फक्त सण नव्हे, तर ते एक साधना पर्व आहे. त्या साधना पर्वामध्ये प्रतिपदेला या अनुष्ठानाला सुरुवात झाली आणि द्वितीयेपासून षटचक्राच्या जागृतीला आरंभ झाला. ही जागृती करता करता प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि षष्ठीपर्यंत षटचक्राचा जागर झाल्यानंतर सप्तमीला योग्याची संपूर्ण अवस्था प्राप्त झाली हे दर्शवण्यासाठी देवाची ही उन्मेष अश्वासह पूजा आपल्याला पाहायला मिळते. आणि जागर म्हणजे गीतेत म्हटल्याप्रमाणे या निशा सर्व भूतानाम तस्य जागरती संयमी, म्हणजे जी जगासाठी रात्र आहे ती योगी जनांसाठी मात्र संयमानं जागण्यासाठी त्यावेळेला संयमी मात्र जागे असतात. अशा पद्धतीनं आज संयमी असा केदार आपल्या भक्तजनांसह जागा आहे. कारण ज्ञानेश्वरीत योगमार्गाचं वर्णन करताना माऊलींनी सांगितलंय, ज्या मार्गीचा कापडी महेश अजूनी, म्हणजे हा योगमार्ग असा आहे की ज्या मार्गावरून भगवान शंकर स्वतः अजून येरझाऱ्या घालतात. त्याचं कारण भक्तजनांना त्याचं शिक्षण मिळावं, तसं आपल्या भक्तांना या योगमार्गाचं शिक्षण मिळावं म्हणून या नाथ केदारानं घालून दिलेला हा नवरात्राचा पूर्ण हा क्रम आणि त्या क्रमाला अनुसरूनच देवीचा जागर म्हणजे शक्तीचा जागर अष्टमीला असला तरी नाथसिद्धाचा जागर मात्र हा सप्तमीला साजरा होतो, असं या सोहळ्याचं स्वरूप आहे. सर, या नवरात्र निमित्त आपण महालक्ष्मी विषयी जाणून तर घेतच होतो, तसंच आज आपण ज्योतिबा रायाविषयीही जाणून घेतोय. मला हे विचारायचं आहे की ह्या नवरात्रात ज्योतिबा रायाचा कुलाचार काय असतो आणि तो कसा पाळला जातो? नवरात्र महोत्सवामध्ये वाडी रत्नागिरीवरती जशी देवाची घटस्थापना केली जाते, तशी भक्तांच्या घरी सुद्धा या केदारनाथाच्या निमित्तानं, या केदारनाथाच्या नावानं घटस्थापना केली जाते. आणि जसा नवरात्राचा उपवास इतर वेळेला आपण करतो त्याप्रमाणे आपापल्या परीला आपल्याला ज्या प्रकृतीला झेपेल अशा पद्धतीनं भक्तगण नियम धरून देवाचा नवरात्राचा उपवास करतात आणि नवमीला त्याचं पारणं करतात. म्हणजे देवाला महानैवेद्य दाखवला जातो. केदार विजयाचं, केदार कवचाचं पारायण केलं जातं. प्रत्येक भक्तगण आपापल्या परीनं नाथ केदाराचं स्मरण करत असतो. ज्यांना शक्य आहे ते वाडी रत्नागिरीवरती येऊन देवाचं दर्शन घेतात आणि नसेल तर आपण ज्या ठिकाणी आहोत त्या घरामध्ये देवाच्या चरणावरती गुलाल खोबरं वाहून या आपल्या या नवरात्र महोत्सवाची सांगता करतात. बाकी मग इतर वर्षभर देवाचे जे कुलाचार असतात ते संपन्न होतच असतात. चैत्राच्या यात्रेचा कुलाचार असेल, श्रावण षष्ठीचा असेल किंवा त्यानंतर आणि वेळ प्रसंगी भक्तांच्या घरातल्या शुभकार्याच्या वेळेला भक्तगण आपापल्या पद्धतीनं देवाचे कुलाचार संपन्न करतात. पण या नवरात्र महोत्सवामध्ये कुलाचार म्हटलं तर इतकाच की घटस्थापना, नवरात्राचा उपवास आणि उपवासानंतरचं पारणं आणि त्या निमित्तानं केदार विजय, केदार कवच, केदार सहस्त्रनाम या संपूर्ण त्याच्या स्तुती मंत्रांचं, स्तुती ग्रंथांचं केलेलं पारायण हाच एक कुलाचार म्हणावा लागेल. सर, महालक्ष्मी मंदिर परिसरात ज्योतिबा रायाचं मंदिर आहे. ज्योतिबाच्या डोंगरावरती महालक्ष्मीचं मंदिर आहे. त्याचबरोबर इतर देवदेवतांचीही मंदिरं आहेतच. चैत्र महिन्यात इथे यात्रा भरते, तिथे रथोत्सव असतो आणि नवरात्र दोन्हीकडे साजरी होते. याबाबत काय सांगाल? वाडी रत्नागिरीवरती नाथ केदाराबरोबरच करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची प्रतिमा आहे आणि अंबाबाईच्या मंदिर परिसरामध्ये केदारनाथाचं सुंदर मंदिर आहे. नाथ केदार ज्यावेळेला करवीर क्षेत्री यायला निघाले किंवा जगदंबा ज्यावेळेला या करवीर क्षेत्री यायला निघाले त्यावेळेला सगळे देव त्यांच्या बरोबर आहेत. या शक्ती सैन्यामध्ये चोपडाई अर्थात चरपट आंबा आहे जी आज नाथ केदारांच्या मंदिरामध्ये विराजमान आहे. आणि त्याचबरोबर
औंधासुराचा वध करण्यासाठी जी भगवती रेणुका प्रगट झाली तिला नाथ केदारांनी ये माई म्हणजे यमाई म्हणून जी प्रसिद्धी आहे अशी यमाई सुद्धा विराजमान आहे. नाथ केदारांच्या राज्याभिषेकाला आमंत्रण मिळालं नाही म्हणून नाराज झालेल्या यमाईला तिला आणण्यासाठी देव केदार औंधला गेले आणि शेवटी तिसऱ्या वर्षी ही यमाई या वाडी रत्नागिरीवरती प्रगट झाली. केदारनाथांच्या बरोबरच त्यांच्या संपूर्ण चरित्रामध्ये जी तीन देवता आहेत, एक सर्वस्याद्य शक्ती श्री महालक्ष्मी, आदिशक्ती चोपडाई आणि मूळ माया यमाई, या तीनही देवतांची मंदिरं आपल्याला मंदिर प्रकारात बघायला मिळतील. नाथ केदारांचे स्वरूप हे भैरव स्वरूप आणि आदिशक्ती ही शक्ती स्वरूप. थोडक्यात शिवशक्ती म्हणजे आपण जसं म्हणतो तसं शिव म्हणजे आदिशक्तीचा व्यक्त होण्याचं माध्यम. त्यामुळे भैरव आणि शक्ती अशा दोनही स्वरूपामध्ये अनेक देवदैवतांची स्थानं या वाडी रत्नागिरीवरती आपल्याला पाहता येतात. सर, ज्योतिबा रायाच्या अवतार कार्यात आणखीन कुठल्या शक्ती देवता आहेत ज्या मदतीला आल्या? केदारनाथाच्या संपूर्ण चरित्रामध्ये अनेक शक्ती देवता या नाथ केदाराबरोबर आहेत. जसं आपण आधी ऐकलं तसं आदिशक्ती जगदंबा, करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई तर आहेच, पण त्याचबरोबर चरवासुराला मारणारी चरपटांबा अर्थात चोपडाई सुद्धा आहे. अष्टभुजा चोपडाईनं या रत्नासुराचा वध केला म्हणूनच या वाडी रत्नागिरीला रत्नासुर असं नाव मिळालं, जे पूर्वी मैनागिरी असं होतं. त्याचबरोबर जगदंबा करवीर निवासिनी तर आहे, जिनं कोल्हासुराचा संहार केला. केदारनाथ ज्यावेळेला उत्तरेहून दक्षिणेला आले त्यांनी अनेक ठिकाणच्या अनेक दैत्यांचा संहार केला. हा संहार करताना सातारा जिल्ह्यातल्या सध्याच्या औंध गावाजवळ औंधासूर नावाच्या राक्षसाचं स्थान होतं आणि त्या राक्षसाबरोबर युद्ध करताना केदारनाथांच्या लक्षात आलं की याचा वध आपल्या हातून शक्य नाही, म्हणून त्यांनी भगवती रेणुकेला ये माई अशी साथ घातली. त्याचाच कालांतरानं अपभ्रंश होऊन यमाई हे तिचं नाव प्रसिद्ध झालं. अशी यमाई रेणुका जी पूर्वी औंधला विराजमान होती ती केदारनाथांच्या आग्रहावरून या वाडी रत्नागिरीवरती चाफे बनत आली. त्याचबरोबर निनाई, मसाई, वाघजाई अशा अनेक देवता या वाडी रत्नागिरीवरती ठिकठिकाणी विराजमान आहेत. आणि फक्त शक्ती देवताच नव्हे तर नाथांचा सेनापती असणारा काळभैरव, त्याचबरोबर अष्टभैरवापैकी बाळभैरव, बादल भैरव, आकाश भैरव, अशा अनेक भैरवांची स्थानं सुद्धा या वाडी रत्नागिरीवरती आपल्याला पाहायला मिळतात. शक्ती आणि भैरव अशा अनेक देवतांची स्थानांनी युक्त असा वाडी रत्नागिरीचा परिसर म्हणजे साक्षात पृथ्वीवरच्या कैलास पर्वताचं प्रतीक वाटावा इतक्यापर्यंतच्या देवता या क्षेत्रामध्ये विराजमान आहेत. सर, ज्योतिबा रायाविषयीची माहिती तुम्ही खूप सुंदर पद्धतीने देतच आहात आणि मला अजूनही खूप प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. नमस्कार, मी अविनाश मुनीश्वर, करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी देवीचा हक्कदार श्रीपूजक. शारदीय नवरात्रोत्सवाचा आज 8वा दिवस, नवरात्रोत्सवाची 7वी माळ. आज दशमहाविद्यांपैकी पहिली महाविद्या श्री महाकाली या स्वरूपात देवीची पूजा बांधण्यात आलेली आहे. महाकाली या स्वरूपाचे वैशिष्ट्य असे, सृष्टीच्या विनाशाचे कार्य या देवीने स्वतःच्या ताब्यात घेतलेले आहे. देवीच्या डाव्या हातामध्ये ताजे नरमुंड आहे तर उजव्या हातामध्ये अभयमुद्रा आहे.
1 2 3 4 संख्या संपतच नाहीत नाही का? आपल्या गप्पाही संपणार नाहीयेत आणि संपू द्यायच्याही नाहीयेत. भेटूया पुन्हा उद्याच्या भागात आपल्या ह्या नवरात्र विशेष मालिकेत, ज्याचं नाव आहे दुर्गे दुर्गट भारी. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत रिलिव्हेक्स ऑइंटमेंट, विश्वास आयुर्वेदाचा. रिलिव्हेक्सचा घ्या फायदा. सहप्रायोजक महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. लखलखतं नाविन्य.